In today's period, we have to understand what are the characteristics and functions of the entrepreneur. Different types of the characteristics are also there, but those characteristics we have to understand. First characteristic we have to study here, he is a person who develops and owns his own enterprise. It means that जी व्यक्ती स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय विकसित करते त्याला आपण उद्योजक असं म्हणतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल, ही इज ए मॉडरेटर, रिस्क टेकर अँड वर्क अंडर अनसर्टनिटी फॉर अचिव्हिंग दी गोल. इट मीन्स दॅट ईच अँड एव्हरी एंटरप्रेन्युअर इज मॉडरेटर अँड मॉडरेट रिस्क टेकर अँड work under uncertainty for the achieving the goal. It means that for the achieving the goals there are n number of uncertainties are there, and among those uncertainty also he has to work constantly. That's why this feature also we have to understand. Then he is innovative. He should be innovative person. It means that this feature is also essential there. Then another feature is also there. He reflects strong urge to be independent. It means that he has to take decision independently in his organization. It's called in Marathi, उद्योगामध्ये कोणताही निर्णय घेत असताना त्याला स्वतः निर्णय घ्यावा लागतो, दुसऱ्यावर अवलंबून राहून चालत नाही, आणि म्हणून त्याला तो निर्णय हा इंडिपेंडेंटली घ्यावा लागतो. म्हणून हे एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आपण पाहणं गरजेचं आहे, ते म्हणजे परसिस्टंटली ट्रायज टू डू समथिंग बेटर. म्हणजे तो नेहमीच उत्तम निर्णय देण्याचा किंवा उत्तम कार्य करण्याचा काय करत असतो, तो प्रयत्न करत असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, डिससॅटिस्फाईड विथ रुटीन ॲक्टिव्हिटीज. म्हणजे दैनंदिन ज्या काही रुटीन ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये तो समाधानी नसतो, त्याला इतरांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची उर्मी निर्माण झालेली असते, आणि म्हणून हे इतरांच्यापेक्षा वेगळं करणं त्याला आपण जरासा हटके असं आपण म्हणतो, तशी भूमिका त्यानं घेतली पाहिजे, आणि ते एक वैशिष्ट्य त्याच्या अंगी असणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल, प्रिपेअर्ड टू विथस्टँड दी हार्ड लाईफ. इट मीन्स दॅट ही शुड हॅव टू वर्क हार्ड. इट मीन्स दॅट हार्ड वर्किंग क्वालिटी इज ऑल्सो इसेन्शियल देअर. देन अनादर फीचर ऑल्सो, अनादर कॅरेक्टरिस्टिक ऑल्सो वी हॅव टू अंडरस्टँड, डिटर्मिन्ड बट पेशंट. म्हणजे संयमानं त्या ठिकाणी त्यानं काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. पेशंटली ही शुड हॅव टू डू हिज वर्क, आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आपण समजून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे एक्झिबिट्स सेन्स ऑफ लिडरशिप. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कोणताही उद्योजक हा त्या ठिकाणी उत्तम लीडर असतो, आणि म्हणून त्याच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी ही असणं अत्यंत गरजेचं असतं. नेतृत्व शक्ती, नेतृत्व शैली ही त्याची उत्तम असणं हे अतिशय गरजेचं असतं. त्याचबरोबर पुढील वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल, ही ऑल्सो एक्झिबिट्स सेन्स ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस. कॉम्पिटिटिव्हनेस अतिशय महत्त्वाचं आहे. स्पर्धात्मकता आपण म्हणतो, आणि स्पर्धेच्या युगामध्ये जर आपला व्यवसाय उत्तम पद्धतीने चालवायचा असेल तर त्यासाठी उद्योजकाच्या अंगी कॉम्पिटिटिव्हनेस असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, टेक्स पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी. whatever may be duties, whatever may be work, whatever may be task he is going to complete or perform in the business, whole and sole responsibility will be his. okay, म्हणजे त्याची स्वतःची जबाबदारी असते. म्हणजे उद्योगामध्ये जे कोणतंही काम करायचं असेल तर ते काम करत असताना त्या कामाची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावर अवलंबून असते, आणि ती जबाबदारी घेण्याची क्वालिटी, जबाबदारी घेण्याचं वैशिष्ट्य त्याच्या अंगी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल, ओरिएंटेड टुवर्ड्स द फ्युचर. इट मीन्स दॅट ईच अँड एव्हरी एंटरप्रेन्युअर शुड बी फ्युचर ओरिएंटेड. म्हणजे भविष्याचा विचार करणारा आणि भविष्याचा वेध घेणारा असा उद्योजक असणं अत्यंत गरजेचं असतं. वर्तमानामध्ये जगून भविष्याचा अंदाज घेतला पाहिजे, आणि त्यानुसार स्वतःचा उद्योग आपण चालवता यायला पाहिजे, आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य त्या उद्योजकाच्या अंगी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे टेंड्स टू परसिस्ट इन दी फेस टू ॲडव्हर्सिटी. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता कार्य करण्याचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. प्रत्येक वेळेला उद्योजकाला अनुकूल परिस्थिती असतेच असं नाही. बऱ्याच वेळेला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असते बाजारपेठेमध्ये,
आणि त्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी किंवा त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याच्यामध्ये अशा पद्धतीची गुणवत्ता असणं गरजेचं असतं आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नंतर पुढील वैशिष्ट्य आपण समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे कन्वर्ट ए सिच्युएशन इनटू अपॉर्च्युनिटी. म्हणजे एखादी परिस्थिती जर निर्माण झालेली असेल तर त्या परिस्थितीचं रूपांतर संधीमध्ये करणं हे त्याला जमलं पाहिजे आणि ते संधीमध्ये रूपांतर करण्याचं वैशिष्ट्य हे त्याच्या अंगी असणं अतिशय गरजेचं आहे. सध्याची सिच्युएशन जर आपण पाहिली तर कोविड-19 ही सिच्युएशन निर्माण झालेली आहे, परंतु ह्या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालू शकेल याचा विचार त्याने केला पाहिजे आणि त्यानुसार तो उद्योग सुरू करून त्या ठिकाणी संधीमध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. म्हणजे कोविड-19ची सिच्युएशन जी आहे दॅट सिच्युएशन should be converted into opportunity, and for that purpose also this type of a characteristic of the entrepreneur is also essential. म्हणजेच अशा पद्धतीनं एखादी परिस्थिती जर निर्माण झालेली असेल तर त्या परिस्थितीचं त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्जन करण्याची क्षमता ही त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्यानंतर हे संपूर्ण वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपण विचारात घेतले पाहिजेत की कोणकोणती कार्ये त्याला करावी लागतात उद्योजक म्हणून. म्हणजेच what type of functions are also there of an entrepreneurs. Entrepreneurs play an important role in balanced economic growth of the nation. They perform various types of the functions such as the risk bearing, leadership, motivator, decision making, managerial and financial and marketing functions also he has to perform. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची व्यवस्थापकीय स्वरूपाची त्याचबरोबर त्या ठिकाणी निर्णय घेण्यासारखी किंवा आर्थिक स्वरूपाची आणि विपणन स्वरूपाची वेगवेगळी कार्ये ही त्या ठिकाणी एंटरप्रेन्योर्सला करावी लागतात, उद्योजकाला करावी लागतात. अकॉर्डिंग टू द ॲडम स्मिथ, an entrepreneur is owner of the enterprise and supplier of the capital to it. म्हणजेच या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे की उद्योजक हा कोण असतो तर त्या व्यवसायाचा तो कोण असतो, मालक असतो. आणि इव्हन एवढंच नाही, नुसता मालक नाही तर त्या व्यवसायाला भांडवल पुरवठा करणारा तो पुरवठादार असतो. म्हणजे ह्या भूमिकाही आपण या ठिकाणी उद्योजक म्हणून विचारात घेतल्या पाहिजेत. याशिवाय आपल्याला कोणतं कार्य त्याला करावं लागेल हे समजू शकणार नाही. त्यानंतर मार्शल या विचारवंतांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट ऑफ द productive undertaking is the important function of the entrepreneur. म्हणजेच या ठिकाणी संघटन करणं आणि व्यवस्थापन करणं म्हणजे उत्पादन घटकांचं संघटन आणि व्यवस्थापन जी व्यक्ती करते त्याला आपण उद्योजक असं म्हणतो. Thus, various eminent describe the functions of the entrepreneur is different way. These are discussed at below. म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांनी उद्योजकांची जी काही कार्ये सांगितलेली आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची सांगितलेली आहेत. त्यातूनही सर्वसमावेशक अशा पद्धतीच्या कार्यांचा आपण या ठिकाणी आढावा घेणं गरजेचं आहे. तो आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यामध्ये पहिलं कार्य आपण विचारात घेतलं पाहिजे प्रमोशनल फंक्शन्स ऑफ ॲन एंटरप्रेन्युअर. म्हणजे प्रमोशनल फंक्शन्स कोणती असतात त्यामध्ये सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे की ॲट द टाइम ऑफ द प्रमोशनल फंक्शन्स ही हॅज टू थिंक अबाउट बिझनेस थॉट्स अँड न्यू आयडियाज. म्हणजे उद्योजकानं नेहमी व्यवसायाचा विचार केला पाहिजे आणि व्यवसायाचा विचार करत असताना नवनवीन संकल्पना, नवनवीन कल्पना त्या ठिकाणी त्याला सुचणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ही हॅज टू कलेक्ट दी रिक्वायर्ड फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दी आयडियाज. म्हणजे त्या संकल्पनेशी संबंधित असणाऱ्या सर्व काही फॅक्ट्स आणि फिगर्स त्याला काय करावे लागतात, जमा करावे लागतात. हेही या ठिकाणी प्रमोशनल फंक्शन्समध्ये आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टू टेस्ट दी ॲबिलिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ दी आयडियाज. नुसत्या आयडिया आपल्याला समजून चालत नाहीत तर त्या आयडियाचे टेस्टिंग होणं गरजेचं आहे, त्याची चाचणी घेतली पाहिजे आणि त्यानुसार त्याची व्हायबिलिटी आणि प्रॉफिटेबिलिटी ही आपण समजून घेतली पाहिजे. कोणतीही संकल्पना ही उद्योजकाच्या दृष्टीतून नफा मिळवून देणारीच असली पाहिजे, फायदेशीरच असली पाहिजे आणि म्हणून ती संकल्पना फायदेशीर आहे की नाही हेही पाहणं या ठिकाणी प्रमोशनल फंक्शन्समध्ये उद्योजकाचं कार्य असतं. त्याचबरोबर टू फोरकास्ट दी इकॉनॉमिक ॲनालिसिस.
आर्थिक विश्लेषण करणं आणि आर्थिक विश्लेषणाचा अंदाज करणं हेही त्या ठिकाणी या कार्यामध्ये समावेशित असतं. त्याचबरोबर टू सिलेक्ट सुटेबल फॉर्म ऑफ ओनरशिप, दॅट इज सिंगल ओनर, पार्टनरशिप, company, organization, etc. There are different types of the forms of the ownership, but among those forms or out of those forms he has to select the suitable form of the ownership. म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उद्योग असतात त्यामधून योग्य उद्योगाच्या प्रकाराची त्यानं काय केली पाहिजे, निवड केली पाहिजे आणि तेही त्याला त्या ठिकाणी जमलं पाहिजे. त्याचबरोबर टू डिटरमाइन दी साइज अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ द बिझनेस युनिट, what type of a business should be there and what is the size of the business unit is also there, and accordingly he has to decide the objectives of the business, and also he has to determine the location of the business unit. It means that where that business unit should be established. It may be established in rural area or maybe in urban area or maybe in some urban area. It means that he has to decide the location of the business unit, and all these aspects are coming under the promotional functions of the entrepreneur. Second function we have to understand here, that is risk bearing functions. Risk bearing functions म्हणजे मराठीमध्ये आपण जर समजून घेतलं तर लक्षात येईल की कोणत्याही उद्योजकाला धोका पत्करल्याशिवाय नफा मिळू शकत नाही, आणि म्हणून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रिस्क बेअरिंग फंक्शन्स हे असलं पाहिजे. Entrepreneur is a moderate risk taker and work under uncertainty for achieving the goal. Risks are quite inherent part of the business. Risks known and unknown. It means that there are two types of the risks are also there. Known risks and unknown risks. It means that known risks includes fire, accident, thefts, earthquake, labor accidents, floods, etc. It's called in Marathi also. ज्या काही जोखिमा असतात त्यामध्ये पहिली जोखीम असते ती म्हणजे माहीत असणारी जोखीम. त्यामध्ये आग असेल, ॲक्सिडेंट असेल, चोरी असेल, भूकंप असेल, कामगारांचा अपघात असेल किंवा महापूर असेल, या सर्वांचा समावेश हा नोन रिस्कमध्ये येतो. अननोन रिस्क्स आर ऑल्सो देअर. दोज आर ऑल्सो इन्क्लुडेड देअर. फ्लक्च्युएशन्स इन डिमांड, कॉम्पिटिशन, चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसीज, various trade circles, change in technology, etc. These types of the risks are called unknown risks. This is the second function. Third function we have to understand here, contributing to the social development. म्हणजे समाजाच्या विकासामध्ये सुद्धा त्याचा हातभार लागला पाहिजे. समाजाचा विकास करत असताना सुद्धा उद्योजकांना त्यामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं असतं. आता त्यामध्ये आपण कसं सहभागी होता येईल तर इस्टॅब्लिशमेंट ऑफ एनी ऑर्गनायझेशन इज फॉर वेलबिंग ऑफ द सोसायटी. समाजाच्या हिताच्या दृष्टीतूनच आपण आपल्या उद्योगाची स्थापना केली पाहिजे. आल्सो इफिशियंट यूज ऑफ सोशल रिसोर्सेस, मेक मिनिमम पोल्युशन अँड केअर ऑफ द एन्व्हायरमेंट. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे समाजामधले जे काही रिसोर्सेस असतात, स्रोत असतात, त्या स्रोतांचा वापर हा त्या ठिकाणी काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. कार्यक्षमतेनं ते स्रोत वापरले पाहिजेत आणि त्याचबरोबर कमीत कमी पर्यावरणाची हानी होईल, कमीत कमी पोल्युशन होईल, प्रदूषण होईल याची त्यानं त्या ठिकाणी काय घेतली पाहिजे, दक्षता घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर क्रिएशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज त्यांनी काय केल्या पाहिजेत, निर्माण केल्या पाहिजेत. त्याचाही समावेश हा या ठिकाणी सोशल डेव्हलपमेंटमध्ये येतो. त्याचबरोबर प्रोव्हाइड गुड क्वालिटी goods and services also. He should have to provide quality goods and services, not substandard. Standard goods and services he should be provided to the society, and this is also the function. And in that function also we have to understand creation of more employment opportunities and from the community standard. It means that more employment opportunities should be created. When you are going to start new business, at that time definitely new opportunities will be created there, and also promoted the community of the standard. It means that समाजामध्ये जे काही लोक असतात त्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा त्या ठिकाणी उंचावणं हेही त्या ठिकाणी अपेक्षित असतं आणि त्याचबरोबर फुलफिल दी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज अँड कॉन्ट्रीब्यूट टू सोशल डेव्हलपमेंट.
It means that as a business sector or as an entrepreneur, he has to fulfill the social responsibility. He has to understand what type of needs are there of the society, and those needs he has to fulfill as a responsibility and also contribute to the social development. It means that social development is also essential, and in that social development, entrepreneur, he should have to make a contribution in it. Okay, then next function we have to understand, function relating to the management, organization and control. And this function depends upon the structure of the organization. Already we consider different types of the structures, for example sole ownership, partnership, company, joint venture, etc. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी असतात, परंतु त्यामधून योग्य स्ट्रक्चरची त्या ठिकाणी त्यांना निवड करणं गरजेचं असतं, हे आपण मागं पाहिलं. आणि त्यानुसार ऑर्गनायझेशन आणि कंट्रोल याचं व्यवस्थापन करणं म्हणजे मॅनेजमेंट करणं हे अतिशय गरजेचं असतं. अंडर सोल ओनरशिप ही इज ओनर अँड मॅनेजर. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी सोल ट्रेडिंग कन्सर्न जे असतं त्या ऑर्गनायझेशनमध्ये उद्योजक हा स्वतः मालकही असतो आणि व्यवस्थापकही असतो. म्हणजेच त्याला मालकाची आणि व्यवस्थापकाची भूमिका ही बजवावी लागते. इन अदर केसेस ownership and management are separate. Definitely you will find in case of partnership or a company or joint sector also, ownership is different and management is different. Although you are owner, you cannot manage each and everything as a manager. That's why you have to appoint as a manager. You have to appoint the manager, and through that person you have to accomplish the task. It means that management and ownership, these are different two parts, or these are separate functions. Then take services of professional manager for managerial functions in technostructure. This function is also included in organization and control. Then another function we have to understand here in this, to decide the objectives, goals and policies of the entrepreneur. As a manager he has to decide. व्यवस्थापक म्हणून त्यांना त्या ठिकाणी व्यवसायाची उद्दिष्ट कोणती असतात, व्यवसायाची ध्येयधोरणं कोणती असतात, व्यवसायाच्या पॉलिसीज कोणत्या असतात, त्या ठिकाणी त्यांना ठरवणं हे गरजेचं असतं. त्याचबरोबर टू प्रिपेअर प्लॅन, वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅन्स तयार करावे लागतात. त्यामध्ये मग उद्योगामध्ये उत्पादनाचा प्लॅन असेल, विक्रीचा प्लॅन असेल, भांडवल उभारणीचा प्लॅन असेल, असे अनेक पद्धतीचं नियोजन त्याला करावं लागतं. आणि म्हणून टू प्रिपेअर ए प्लॅन, दिस फंक्शन इज ऑल्सो रिलेटेड विथ दी मॅनेजमेंट. टू सिलेक्ट सुटेबल पॅटर्न ऑफ द ऑर्गनायझेशन, ही हॅज टू सिलेक्ट सुटेबल पॅटर्न ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे योग्य अशा पद्धतीचा पॅटर्न ऑर्गनायझेशनचा त्यांनी काय केला पाहिजे, निवडला पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये त्यांनी आणखी कोणतं कार्य केलं पाहिजे, टू डिस्ट्रीब्यूट राईट वर्क टू राईट पर्सन. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात, परंतु त्या व्यक्तीच्या अनुभवानुसार, त्या व्यक्तीच्या शिक्षणानुसार, त्या व्यक्तीच्या पात्रतेनुसार, त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार त्याला त्या ठिकाणी वर्क असाइन करणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून distribution of right work to the right person, this is also important function of the entrepreneur. Also to make communication and coordination, this function is also related with the organization and control. It means that proper communication should be there. There should not be single gap of the communication. It means that proper communication should be done there, and also coordination. He has to make coordination among different departments. That's why this function also important function in case of the entrepreneur. To develop a suitable control system, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. व्यवसायामध्ये नियंत्रणाची पद्धती जी असते ती सुद्धा योग्य अशा पद्धतीची विकसित होणं गरजेचं असतं, आणि तेही कार्य या ठिकाणी ऑर्गनायझेशन आणि कंट्रोल यामध्ये येऊ शकतं. आणि म्हणून हे चौथं कार्य आपण विचारात घेतलं पाहिजे, ते म्हणजे फंक्शन रिलेटिंग टू मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन अँड कंट्रोल. Then another function we have to understand, functions relating to finance, म्हणजे अर्थविषयक कार्ये. What type of functions are there? Those functions are according to the nature, size and location of the enterprise.
It includes the government subsidies he has to get and loans from the different institutions. It means that सरकारच्याकडून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची अनुदान मिळू शकतात, त्याचबरोबर सबसिडीही त्या ठिकाणी मिळू शकते आणि त्याचबरोबर कर्ज उभारण्यासाठी सुद्धा त्यांना प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं असतं. त्याचबरोबर टू टेक बेनिफिट ऑफ गव्हर्नमेंट पॉलिसीज, सरकारच्या धोरणांचा फायदा करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. टू प्रिपेअर रॅशनल फायनान्शियल प्लॅन, he has to prepare financial plan but it should be rational. Also he has to consider long term and short term financial requirements. He has to understand what type of requirements are there and how those requirements he can fulfill. It means that such type of a thinking should be there. And also he has to determine the financial sources to raise the capital. It means that there are different types of the sources of the finance, but among those he has to select proper sources and he has to raise the capital. Also he has to make comparative study of various financial resources. Although n number of sources are available there, but he has to make a comparative study and which source is beneficial to the organization. He has to think himself and he has to decide. For example, different sources are there: shares, debentures, bank loans and others. It means that he can create the capital by issuing the shares, by issuing the debentures and also borrowing the loan from banks and other institutions also. It means that such types of the different functions relating to the finance he has to perform. Then next function also we have to understand, that is functions relating to innovation. It means that innovation means, it's called in Marathi नाविन्य. नाविन्यतेचा त्यांनी नेहमी काय घेतला पाहिजे, शोध घेतला पाहिजे आणि त्या नाविन्यतेच्या दृष्टीतून सुद्धा त्यांना कार्य करणं हे अतिशय गरजेचं असतं. मग ह्या नाविन्यतेमध्ये कोणकोणत्या कार्याचा समावेश होतो, तर पहिला भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की डिस्कवरिंग दी प्रोडक्शन अँड न्यू कमोडिटी, म्हणजे उत्पादनामध्ये सुद्धा डिस्कवरी केली पाहिजे आणि त्याचबरोबर नवनवीन उत्पादन त्या ठिकाणी निर्माण करण्याचा त्यानं काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. ऑल्सो मेकिंग यूज ऑफ न्यू मेथड्स, टेक्निक्स अँड मशिनरी इन प्रोडक्शन, म्हणजे उत्पादनामध्ये नवनवीन पद्धतीचा, नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि नवनवीन मशिनरीचा सुद्धा त्यांनी काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे, ज्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येईल आणि वाजवी किमतीला ग्राहकांना वस्तूचा पुरवठा किंवा सेवेचा पुरवठा करणं शक्य होईल. आणि म्हणून हेही कार्य आपण या ठिकाणी इनोव्हेटिव्ह फंक्शन्समध्ये विचारात घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ब्रिंगिंग इम्प्रूव्हमेंट्स इन क्वालिटी, साईज, कलर, डिझाईन अँड पॅकेजिंग. It's also included in functions relating to the innovation. It means that he has to make improvement in quality also, make improvement in size also, in color, in design and packaging. It means that these 5 factors also he has to consider for making the improvement. And also he has to search for new use of commodities and the new market. म्हणजे नेहमीच त्यांना आपल्या उत्पादनाचा नवनवीन पद्धतीने वापर कसा करता येईल किंवा वेगळ्या पद्धतीने आपलं उत्पादन उपयुक्त कसं ठरेल आणि त्याचबरोबर आपल्या उत्पादनासाठी नवीन बाजारपेठ कशी उपलब्ध होईल याचा त्यांनी नेहमी काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचं हे फंक्शन आपण विचारात घेतलं पाहिजे. इट्स कॉल्ड फंक्शन्स रिलेटिंग टू दी इनोव्हेशन. आणि त्यामध्ये आणखी एक गोष्ट आपण जाता जाता लक्षात घेतली पाहिजे, ते म्हणजे इम्प्रूव्हिंग एक्झिस्टिंग कमॉडिटीज अँड प्रोव्हाइड्स डायव्हर्सिफाईड प्रॉडक्ट टू दी सोसायटी. म्हणजे सध्या जी काय आपण कमॉडिटी प्रोव्हाइड करत असतो तर त्या कमॉडिटीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं असतं. इम्प्रूव्हमेंट ही अशी परिस्थिती आहे, अशी स्टेज असते की ती केव्हाही संपत नसते, न संपणारी प्रक्रिया असं आपण म्हणतो इम्प्रूव्हमेंटला. आणि म्हणून सध्याचं जे उत्पादन असतं, एक्झिस्टिंग प्रॉडक्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण काय केली पाहिजे, उद्योजक म्हणून सुधारणा केली पाहिजे आणि असं सुधारित प्रॉडक्ट त्या ठिकाणी सोसायटीला प्रोव्हाइड केलं पाहिजे. त्याचबरोबर सर्चिंग फॉर न्यू सोर्सेस ऑफ रॉ मटेरियल. म्हणजे उत्पादनामध्ये जर तुम्हाला नाविन्य आणायचं असेल तर त्यासाठी रॉ मटेरियलसुद्धा तुमचं त्या ठिकाणी त्याच दर्जाचं असलं पाहिजे आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा तुम्ही नेहमीच उद्योजक म्हणून सर्च केला पाहिजे. आणि त्याचबरोबर इम्प्लिमेंटिंग न्यू आयडियाज
in the field of human resource management. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये नवनवीन आयडिया त्या ठिकाणी वापरणं हे अतिशय गरजेचं असतं आणि म्हणून याचाही समावेश या कार्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर पुढचं कार्य आपण विचारात घेणं गरजेचं आहे, फंक्शन्स रिलेटिंग टू दी डिस्ट्रीब्युशन. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डिस्ट्रीब्युशन, वितरण हे अतिशय महत्त्वाचं असतं. डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस बिटवीन 4 फॅक्टर्स आर ऑल्सो देअर. म्हणजे उत्पादन जे असतं ते उत्पादन महत्त्वाचं आहे, परंतु उत्पादनाच्या बरोबरच त्या उद्योगाला मिळणारं जे उत्पन्न असतं ते उत्पन्नसुद्धा वेगवेगळ्या घटकांच्यावर संतुलित पद्धतीने खर्च करणं गरजेचं असतं. ते घटक कोणते असतात तर ते उत्पादनाचे घटक असतात. व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ द प्रोडक्शन वी हॅव टू अंडरस्टँड. देर आर 4 टाइप्स ऑफ द फॅक्टर्स ऑफ द प्रोडक्शन. फर्स्ट फॅक्टर इज लँड, सेकंड लेबर, थर्ड कॅपिटल अँड द लास्ट ऑर्गनायझेशन. म्हणजे ह्या 4 घटकांच्यावर त्या ठिकाणी खर्च संतुलित करणं हे अतिशय गरजेचं असतं. Entrepreneur combines various factors of the production in the business. It's responsibility of entrepreneur to provide a appropriate reward to the landowner, workers, capitalist, manager in return of their services. Entrepreneur performs the functions relating to the distribution of the income. All these aspects are also included in this function. Then next function we have to understand, functions relating to the efficient marketing. Survival is the fittest is the rule of the world. Competition has become the base of the business. That's why entrepreneur has performed his duties as follows. Demand forecasting and making sales. It means that he has to make forecasting of the demand and also he has to make sale of his product. Also he has to use of the sales promotion and advertisement technique. Sales promotion and advertisement technique he has to use. Then selection of distribution channel. Different types of the distribution channels are there, but the suitable channel he has to select and that channel he has to apply for the distribution purpose. Then management of efficient sales force. It means that whatever may be sales force is available there, that sales force should be managed effectively and efficiently. This function is also essential there. Then creation of demand for commodities and services. Although you are having quality product, although you are having quality goods and services, but it should have to create the demand with the help of the different promotional techniques. It means that this function is also important function relating to the efficient marketing. Then next function also we have to understand, that is searching of new opportunities. This function is also essential and that function he has to perform efficiently. Most essential function it is called. What is it? Searching new avenue of profit. It means that in which sector he can earn profit, or which sector is profitable, which area is profitable, which unit is profitable, or which quantity is profitable, or which product is profitable. He should have to search. It means that searching new avenue of the profit is also essential. Then continuous engagement in identifying new opportunities in socio-economic area is also essential. It means that he should have to engage himself continuously in which activity? In identifying new opportunities in socio-economic areas. Also, entrepreneurs are searchers of hopes into blind spots. It means that he has to search the blind spots. Blind spots, it means that in which spot your product is not reached. That spot is called blind spot, and in that spot also he has to search the hopes. Sorry. It means that such type of searching is also essential. Another function is also there, participating in development of development product and experience sharing. It means that he has to participate in development programs also there. Development programs means he has to make development in the organization. He can also make development in product
and he can also make development in market also. Such type of the programs are called development programs. And also government and non-government organizations organize various entrepreneurial development programs, and in that program also he should have to participate. He should have to make participation in experience sharing. That experience sharing is useful for getting important knowledge about new opportunity. Also such type of program is useful for publication and sharing of experience and success. It means that publication and sharing of experience is also essential there. Publication means what? Different types of the publications regarding to the products are also there, and those publications also he should have to share between the different types of the organizations, among the different types of the organizations. Also experience sharing is also essential. It means that such type of a sharing of experience is also essential. Another type of experience sharing is also there, that is participation in workshops, industrial visits, etc. सत्रामध्ये सहभागी होणं हे गरजेचं असतं. त्याचबरोबर औद्योगिक भेटी देणं हेही गरजेचं असतं, आणि हेही कार्य त्या ठिकाणी एंटरप्रेन्योर म्हणून त्याला करावं लागतं. त्याचबरोबर पुढचं कार्य आपण विचारात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे बॅलन्स्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे संतुलित आर्थिक विकास हा साधला पाहिजे. सस्टेनेबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट रिक्वायर्स ए बॅलन्स्ड डेव्हलपमेंट अमंग व्हेरियस रिजन्स अँड सेक्टर्स. Industrialization throughout the country is also essential. It means that in Marathi also we can understand मराठवाडा हा जर भाग आपण विचारात घेतला तर तो आर्थिकदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या मागासलेला भाग आहे, आणि म्हणून असा कोणताही भाग त्या ठिकाणी मागासलेला राहू नये. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक भौगोलिक भागामध्ये, भौगोलिक परिसरामध्ये संतुलित औद्योगिक विकास करणं हे अतिशय गरजेचं असतं, आणि संतुलित औद्योगिक विकास जर झाला तर आपोआपच संतुलित आर्थिक विकास होणं हे पर्यायानं शक्य होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन थ्रूआउट द कंट्री शुड बी देअर. Also establishment of business ventures in various sectors of the industry. This is also essential for the balanced economic development. Then another function is also there to make future of business. Peter Drucker has observed the specific functions of an entrepreneur in any business undertaking is to make today's business so competent that it may create tomorrow. Entrepreneur should ensure the bright future of his undertaking by making hard and hearty efforts. It means that in Marathi also we can understand, कोणत्याही उद्योजकानं नेहमी आपला उद्योग यशस्वी होण्यासाठी आणि समाजाला अपेक्षित योगदान देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं, आणि ते प्रयत्न करत असताना कठोर परिश्रमाला पर्याय नसतो, आणि म्हणून त्यांनी हार्ड एफर्ट्स घेतले पाहिजेत, आणि ते एफर्ट्स हार्टी एफर्ट्स असले पाहिजेत. इट मीन्स दॅट नॉट ओनली हार्ड बट इट शुड बी हार्टी एफर्ट्स, आणि हेही कार्य आपण या ठिकाणी उद्योजक म्हणून विचारात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढील कार्य आपण विचारात घेतलं पाहिजे ते म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड ॲडॉप्शन. टुडे इज द एज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. In this age also, he should have to adopt the new technology. He should have to transfer and adopt whatever may be new technologies are available in the market. Those technology he should have to adopt. Then consumer behavior, fashion, standard of living, market situation, government policies, etc. are changing fast. आपल्या लक्षात येत असेल की ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये वेगाने बदल होतोय, ग्राहकांच्या राहणीमानांच्या दर्जामध्ये बदल होतोय, फॅशन बदलत आहेत, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदलतं आहे, मार्केटमधली परिस्थिती बदलते, आणि त्याचबरोबर सरकारची ध्येय धोरणंसुद्धा बदलत आहेत. आणि मग या सर्व बदलांना त्या ठिकाणी सामोरं जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा वॉट एव्हर मे बी न्यू टेक्नॉलॉजीज अवेलेबल, इट शुड बी ॲडॉप्टेड इन प्रोडक्शन. आणि म्हणून हे सुद्धा कार्य त्याने त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेसेसरी टू ट्रान्सफर अँड अडॉप्ट चेंजिंग टेक्नॉलॉजी इन अंडरटेकिंग. इट मीन्स दॅट
whatever may be changes are there, those changes he should have to adopt in kind of the changing technology. It is also needed in this time. It means that it is the need of the time. Then another thing also he has to consider, identify appropriate technology with market potential and adapt it into local environment. It means that market technology he has to understand, he has to identify, and that technology he should have to adopt into the local environment. Also its basic function of entrepreneurs, म्हणजे हे जे काही सर्व कार्य आहेत ही सर्व कार्ये उद्योजकाच्या दृष्टीतून मूलभूत स्वरूपाची कार्य समजली जातात. त्याचबरोबर पब्लिक रिलेशन अतिशय महत्त्वाचा भाग आहे. Success of any organization depends upon the types of public relation. It means that what type of public relations are there, how your business is related with the others. It means that how you are going to keep the relations with the others. That is also important task. On that types of the relations, your success of the organization depends. Okay, that's why success of organization depends upon the types of public relation. The government as well as the persons who will be subject to entrepreneurship would be conceived through public relations to accept and to allow the entrepreneur to execute an entrepreneurial venture. Unfair or bad public relation is one of the reason of failure of the organization. That is truth. म्हणजे कोणत्याही उद्योजकाचं किंवा कोणत्याही उद्योगाचं यश किंवा अपयश हे कशावर अवलंबून असतं तर त्याचं इतरांशी असलेलं रिलेशन, समाजाशी असेल इतर घटकांशी असेल ते कोणत्या पद्धतीचं रिलेशन आहे त्यावर यश आणि अपयश हे अवलंबून असतं. म्हणजे अशा पद्धतीनं पब्लिक रिलेशन हेल्दी ठेवणं हेही उद्योजकाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य असतं. अशा पद्धतीनं ही वेगवेगळ्या पद्धतीची कार्ये आपण विचारात घेतल्यानंतर आपण अधिक अभ्यासासाठी वेगवेगळे संदर्भ ग्रंथ त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेले आहेत. त्या संदर्भ ग्रंथाचा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करू शकता आणि त्यानुसार तुम्ही परिपूर्ण होऊ शकता. थँक्यू.